नमस्कार, मी डॉक्टर पंकज सुगावकर, पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच बाल हृदयरोगतज्ञ, लिटल हार्ट केअर सेंटर पुणे येथून बोलत आहे. मी आज आलो आहे तुमच्यासमोर आमच्या एका ठराविक आजाराविषयी बोलण्याविषयी. त्या आजाराचं नाव आहे पीडीए. पीडीए म्हणजे पॅटर्न डक्टस आर्थरोसिस. पीडीए असतो कुठे? त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो? ते आपण माझ्या हार्टच्या साहाय्याने आपण आज जाणून घेणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत त्या पीडीएला बंद कसं करायचं. त्या पीडीएला बंद करायचा जो वे आहे, त्याचं नाव आहे पीडीए डिव्हाइस क्लोजर. त्याला एका डिव्हाइसच्या साहाय्याने हे बंद केलं जातं. तर सर्वप्रथम हा पीडीए असतो कुठे व त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो हे आपण जाणून घेऊया. आज तुम्ही माझ्यासमोर एक हार्ट बघताय, ज्याला 4 कप्पे आहेत आणि उजव्या साईडने एक निळ्या प्रकारची रक्तवाहिनी जात आहे, जी अशुद्ध रक्त फुफ्फुसांना घेऊन जाते व तसंच शुद्ध रक्त डाव्या बाजूला येतं आणि एका लाल कलरच्या रक्तवाहिनीद्वारे पूर्ण बॉडीला ते सप्लाय केलं जातं. हे शुद्ध आणि अशुद्धची जी रक्तवाहिनी आहे, दोघांच्या मध्ये ह्या ठिकाणी एक छोटंसं होल त्या ठिकाणी आहे आणि जे कनेक्शन आहे, जे अशुद्ध रक्तवाहिनी आणि शुद्ध रक्तवाहिनीच्या मध्ये असतं, त्याला पॅटर्न डक्टस आर्थरोसिस असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामुळे होतं तरी काय? त्याच्यामुळे जे बॉडीतलं रक्त, शुद्ध रक्त बाहेर जायला पाहिजे, त्या होलद्वारे किंवा त्या पीडीएद्वारे परत त्या अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये येतं. परत ते फुफ्फुसांना जातं, परत शुद्ध होऊन डाव्या बाजूला येतं. त्याच्यामुळे डाव्या बाजूचं हार्ट हे मोठं आणि मोठं होत जातं आणि हे अननेसेसरी लोड हा तुमच्या हार्टवर असतो. मग ह्याला बंद करायचं तर कसं करायचं? त्याचं मेथडचं नाव आहे पीडीए डिव्हाइस क्लोजर. हा जो डिव्हाइस असतो तो तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये ह्या ठिकाणी आम्ही त्याचं पिक्चर दाखवते. हा डिव्हाइस जो असतो, हा डिव्हाइस एक निकेल टायटॅनियम ऑलायपासून बनलेला असतो. आणि हे डिव्हाइस आम्ही तसंच आधीच्या मेथड प्रमाणे हा पहिल्यांदी आम्ही पाण्यामध्ये हा डिव्हाइस लोड केला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं हवा त्याच्यामध्ये जायला नाही पाहिजे. कारण आपण हे हार्टमध्ये जाऊन इन्व्हॉल्व करतो किंवा इन्स्टॉल करतो. तर आज सर्वप्रथम आपण जाणून घेऊया, की ही पीडी डिव्हाइस क्लोजरची मेथड ही कशी केली जाते. तर ती कॅथ लॅबमध्ये केली जाते. कॅथ लॅब टेक्निशियन्स, कार्डियाक अॅनेस्थेटिस्ट ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. एक मोठ्या प्रकारची टीम ह्याच्यामध्ये असते व ती टीम ह्याच्यामध्ये ही कार्य करत असते. तर सर्वप्रथम व्हिडिओच्या साहाय्याने आपण जाणून घेऊया, की तो पीडी डिव्हाइस क्लोजर कसा केला जातो. तर सर्वप्रथम तुम्ही बघत आहात, की आम्ही तो एक वायर जो आहे, तो ह्या पीडीएच्या ह्याच्यामधून क्रॉस केलेला आहे व डाव्या साईडच्या त्या शुद्ध रक्तवाहिनीमध्ये हे पूर्ण वायर क्रॉस झालंय. म्हणजे अशुद्ध ते पीडीए आणि शुद्ध रक्तवाहिनी आणि ते वायर क्रॉस झाल्यानंतर त्याच्यावर एक मोठ्या प्रकारचं शीत त्या ठिकाणी घेऊन नेलं जातं आणि ह्या शीटमधून आपल्याला डिव्हाइस टाकायचा असतो. पण त्याच्या आधी आपण एक अँजिओग्राफी करतो, की तो पीडीए कुठे बसलेला आहे, त्याची साईज काय आहे, ते आपण बघितलं जातं व या पीडीएच्या हा डिलिव्हरी सिस्टमच्या मधून हा आपण डिव्हाइस या ठिकाणी लोड करतो. ह्याच्यामध्ये डाव्या साईडची एक डिस्क असते आणि एक उजव्या साईडची डिस्क असते, जी एओर्टामध्ये डाव्या साईडची बसते आणि उजव्या साईडची डिस्क ही उजव्या हृदयामध्ये म्हणजे राईट व्हेंट्रिकलच्या साईडला पल्मोनरी आर्टरीमध्ये ती बसवली जाते. आणि ह्या केबलला हा डिव्हाइस अटॅच असतो आणि हा जर डिव्हाइस योग्य ठिकाणी बसला, तर हा डिव्हाइस या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज मेथडने हा केबल रिलीज केली जाते आणि डिव्हाइस ह्या ठिकाणी सोडला जातो. हा डिव्हाइस सोडल्यानंतर डिव्हाइस बिकम द पार्ट ऑफ द हार्ट. ह्या डिव्हाइसला चेंज करायची गरज नसते. अतिशय चांगली मेथड आहे. ज्याच्यामध्ये सक्सेस रेट हा 99.9% पर्यंत आहे. आम्ही केलेल्या आतापर्यंत 5,000 बालकांमध्ये एकाही बाळाच्या जीवाला धोका झालेला नाही आहे. आणि ही एक खूप छान प्रकारे एक चांगली मेथड आहे. या मेथडमध्ये पण पेशंटला दुसऱ्या दिवशी हा डिस्चार्ज दिला जातो. दुसऱ्या दिवशी इको केला जातो. सगळं छान असेल तर त्यांना डिस्चार्ज केला जातो. डिस्चार्ज केल्यानंतर साधारणतः 15 दिवस, 1 महिना, 3 महिना आणि 6 महिना असा त्यांचा फॉलोअप या ठिकाणी केला जातो. आणि तुम्ही म्हणाल, की पेशंट हा रेग्युलर ॲक्टिव्हिटी करू शकतो का? तर रेग्युलर ॲक्टिव्हिटी हा दुसऱ्या दिवसापासून करू शकतो. तो शाळांना साधारणतः आपण एक थोडासा पेन कमी झाला, की आपण साधारणतः 5 ते 7 दिवसानंतर त्यांना शाळांमध्ये पण पाठवू शकतो. कुठल्या प्रकारच्या मेडिसिन्स खूप दिवस घेण्याची गरज नसते. मी म्हणल्याप्रमाणे डिव्हाइसला चेंज करायची गरज नसते. 6 ते 9 महिन्यामध्ये ह्या डिव्हाइसवर एक लेयर फॉर्म होतो. हा डिव्हाइस एक हार्टचा भाग बनला जातो. त्याच्यामुळे भविष्यात ते होल मोठं होईल का? हा डिव्हाइस छोटा पडेल का? असं काहीही नसतं. ही वन टाईम आणि फर्स्ट टाईम अँड द लास्ट टाईम ही मेथड या ठिकाणी केली जाते. त्याच्यामुळे जर तुमच्या बाळाला जर उजवा आणि डाव्या रक्तवाहिनी म्हणजे पल्मोनरी आर्टरी आणि एओर्टामध्ये जर कनेक्शन असेल, त्याला आम्ही पीडीए म्हणतो. असं कुठलं जर कनेक्शन जर तुमच्या बाळाच्या हार्टमध्ये असेल, तर सर्वप्रथम घाबरून जाऊ नका. आम्ही जो खाली जो नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर आम्हाला कॉल करू शकता. तुमचे रिपोर्ट आमच्यापर्यंत शेअर करू शकता व ही एक छान मेथड आहे असं मी म्हणेल. आणि मुलींसाठी तर हे एक प्रकारचं वरदानच आहे, असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. त्याच्यामुळे कुठल्याही शंका-कुशंका मनात आणू नका.
डायरेक्ट आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमची जरूर या ठिकाणी मदत करू. धन्यवाद. डॉक्टर पंकज सुगावकर, लिटल हार्ट केअर सेंटर, पुणे, महाराष्ट्र.